राजेश फाटलेले जुने बूट घालून त्या भव्य इमारतीत गेला. मुलाखतीदरम्यान बॉसने राजेशच्या फाटलेल्या बुटांची खिल्ली उडवली आणि त्याला नाकारले. राजेश निराश होऊन दारापर्यंत पोचला. तेव्हाच बॉसला एक फोन कॉल आला. फोन ऐकताच बॉसचा स्वभाव बदलला. त्याने धावत जाऊन राजेशला थांबवले आणि आश्चर्याने विचारले, "एक मिनिट, तू तोच आहेस का ज्याने काल रात्री?" "प्रिया, लवकर मला नाश्ता दे, मग मला कामावर जायचे आहे." मी चेहरा आणि हात धुवून अंगणात ठेवलेल्या खाटेवर बसलो होतो. प्रिया स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. माझा आवाज ऐकून 5 मिनिटातच माझ्यासाठी काळी चहा घेऊन आली. "प्रिया, हे काय? तू नाश्ता बनवला नाहीस? मी काळा चहा पिऊन कामावर जाऊ? मला खूप भूक लागली आहे." मी म्हणालो तेव्हा ती उदास नजरेने माझ्याकडे पाहू लागली. ती माझ्या जवळच खाटेवर बसली आणि चहाचा कप माझ्या हातात दिला. "राजेश, तुला माहीत नाही, घरात पीठ संपले आहे. थोडेसे पीठ होते, त्यातून मुलांच्या पोळ्या बनवून दिल्या. ते शाळेत गेले आहेत. माझ्या खाण्यासाठीही काही नाही. आणि ही चहापत्ती ही शेवटची होती. त्यातूनच ही काळी चहा बनवली आहे. दूधही संपले आहे. घरात काहीच नाही. आज परतताना जर बाजारातून सामान आणशील तर मग मी जेवण बनवेन." प्रियाच्या बोलण्यावर मला आतूनच लाज वाटली. मी तर समजत होतो की तिने नाश्ता बनवला नाही, पण आता सगळी गोष्ट माझ्या डोळ्यांसमोर स्पष्ट झाली होती. मी चहाचा कप ओठांना लावला तर चहा पावडरचा कडवटपणा घशात उतरला. त्यात साखर नव्हती आणि दूध तर नावापुरतेही नव्हते. "राजेश, हे शेवटी कधीपर्यंत चालणार? तू काहीतरी चांगले काम का शोधत नाहीस? कधी मजुरी मिळते तर कधी नाही. असेच चालू राहिले तर आपल्याला भुकेले राहावे लागेल. तू शिकलेला आहेस, मग मजुरी का करतोस? एखाद्या कार्यालयात काम का करत नाहीस? मला आशा आहे तुला काम मिळेल." ती आशावादी स्वरात बोलली. तिच्या बोलण्यावर माझ्या चेहऱ्यावर हलकं हास्य आलं. "प्रिया, मी शिकलेला आहे, पण गरीबाला कोण काम देतं? तुला माहीत नाही, मी किती कार्यालयांच्या फेऱ्या मारल्या आहेत, पण कोणी मला ठेवतच नाही. म्हणून मजबुरीत मजुरी करण्यास सुरुवात केली आहे. जशी मिळेल तशी करतो. पैसे कमी असतात, पण घरात चूल तरी पेटते. मी जे करू शकतो ते करतो आहे. तुला काय वाटतं, मी असंच रिकामा बसलेला आहे?" सुरुवातीला मी शांतपणे म्हणालो, पण शेवटी माझा स्वरही कडवट झाला. कदाचित भुकेमुळे. "राजेश, या गोष्टीला वर्ष झाली. तेव्हा मुले लहान होती. जेव्हा तू नोकरीसाठी प्रयत्न केले होते, मिळाली नव्हती. म्हणजे आता मिळणार नाही असा अर्थ नाही. एकदा पुन्हा प्रयत्न कर. कदाचित यावेळी काही मिळेल आणि आपले दिवसही सुधारतील. ही मजुरी कधी मिळते कधी नाही. अशात तर आपण खरेच भुकेले मरू. रात्री मी याच कारणाने कमी पोळ्या बनवल्या होत्या, जेणेकरून सकाळी मुलांसाठी थोडेसे पीठ बाकी राहील आणि ते भुकेल्या पोटी शाळेत जाणार नाहीत. 3 मुलात 2 पोळ्या कशा वाटल्या हे मी जाणते. तेही अर्ध्या पोटाने खाऊन गेले आहेत. भुकेल्या पोटी अभ्यासही होत नाही. माझे हे म्हणणे आहे की तू काहीतरी नोकरी शोध." मी प्रियाचे बोलणे ऐकत होतो आणि समजतही होतो, पण तिला कसे सांगू की मला कोणी नोकरी देतच नाही. तिला वाटत होते की मी कार्यालयांच्या फेऱ्या मारणे सोडले आहे, पण मी महिन्यात 1-2 वेळा आजही जात होतो, या आशेने की कदाचित आता काही मिळेल. पण प्रत्येक वेळी रिकाम्या हाताने परत येत होतो. मी ही गोष्ट ना मुलांना सांगितली ना प्रियाला, कारण मी त्यांच्या मनात खोटी आशा निर्माण करू इच्छित नव्हतो. मी चहाचा कप एका बाजूला ठेवला होता. ती कडवट चहा माझ्या घशात उतरतच नव्हती. मी डोके धरून बसलो होतो. तेव्हाच अचानक माझ्या खांद्यावर कुणाचा हलका स्पर्श जाणवला. मी डोके वर करून पाहिले तर समोर प्रिया उभी होती. तिच्या डोळ्यात ओलावा होता. बोलली, "राजेश, माफ कर मला. मनात जे आले ते बोलून गेले. मला काय माहीत की तुला इतकं वाईट वाटेल. मला तर फक्त हेच हवे आहे की आपण लोक योग्य प्रकारे जीवन जगू शकू. जर माझ्या बोलण्याने तुला दुःख झाले असेल तर मी माफी मागते."
हे बोलताच तिने माझ्यासमोर हात जोडले. तिला या स्थितीत पाहून माझ्या मनात तिच्याबद्दल आणखी प्रेम उमटले. मी तिचे जोडलेले हात खाली केले आणि म्हणालो की अरे प्रिया, हे तू काय करत आहेस? मी तुझ्यावर रागावलेलो नाही. उलट मी तर याच विचारात होतो की तू बरोबर बोलत आहेस. पण मी करू तरी काय? कोणी नोकरीवर ठेवायला तयारच नाही. जर तू म्हणशील तर मी पुन्हा कार्यालयांच्या फेरा मारेन. मला काही हरकत नाही. पण आजचं काय करायचं? मला खूप जोराची भूक लागली आहे. डोकेही दुखत आहे. आज प्रथमच मी माझी समस्या माझ्या पत्नीशी मुक्तपणे शेअर करत होतो. सुमारे 10-15 मिनिटे आम्ही तिथेच बसून बोलत राहिलो. मग मी तिला म्हणालो की मी किराणा दुकानातून थोडेसे सामान उधार घेऊन येतो. काम मिळताच पैसे परत करेन. प्रिया घाबरून बोलली, तुम्ही जाऊ नका. विठ्ठल शेठ उधार देत नाही. कुठे तुमचा अपमान होऊ नये. ही गोष्ट मीही ऐकली होती. आजपर्यंत कुणाकडूनही उधार मागितले नव्हते. पण आज परिस्थितीच अशी झाली होती. मी म्हणालो, पोट भरण्यासाठी काहीतरी करावेच लागेल. तू देवाची प्रार्थना कर की आज विठ्ठल शेठचं हृदय वितळे. इतके बोलून मी घरातून निघालो. एकतर स्वतः भुकेने व्याकुळ होतो, त्यात प्रिया आणि मुलांची चिंता सतावत होती. मुलेही दुपारी परत येणार होती आणि सकाळी प्रियानेही योग्य प्रकारे जेवण केले नव्हते. रस्ताभर याच विचारात होतो की फक्त थोडेसे पीठ मिळाले तरी चालेल. पोळ्या तर आम्ही सुक्याही खाऊ. सुमारे 10-15 मिनिटात मी विठ्ठल शेठच्या मोठ्या किराणा दुकानात पोचलो. दुकानात नेहमीप्रमाणे मोठी गर्दी होती. काही कामं करणारी मुले इकडे तिकडे धावत होते आणि ग्राहक त्यांच्या खरेदीत व्यस्त होते. मी माझ्या जुन्या कपड्यांसह आणि फाटलेल्या बुटांसह आत गेलो. कपडे स्वच्छ होते, पण इतके जुने की मळकट दिसत होते. बूट तर मागील 3 वर्षांपासून घातले होते. आता उत्तर देऊ लागले होते, तरीही पायात घातले होते. दुकानात कुणाची नजर माझ्यावर पडली नाही. हे माझ्यासाठी चांगलेच होते. विठ्ठल शेठ खुर्चीवर बसून रोख काउंटर सांभाळत होते. उरलेले काम मुले सांभाळत होते. शेठजी हिसाब किताबात व्यस्त होते. माझ्याकडे त्यांनी पाहिलेही नाही. अनेक लोक सामान घेण्यासाठी आले होते. मी शांतपणे उभा राहून गर्दी थोडी कमी होण्याची वाट पाहत होतो. मनात भीतीही होती की शेठ सर्वांसमोर रागवू नये. काही लोक सामान घेऊन निघून गेले. तेव्हाच 2-4 लोक आत आले. मी पुन्हा शांतपणे उभा राहिलो. मीही याच प्रयत्नात होतो की कुणी मला ओळखू नये. जर कुणी विचारले की काय हवे, तर उधाराची गोष्ट सांगताना आणखी लाज वाटली असती. शेवटी सुमारे 15-20 मिनिटानंतर दुकान काहीसे रिकामे झाले. मी धैर्य गोळा केले आणि विठ्ठल शेठ समोर उभा राहिलो. ते खाली पाहून कॅल्क्युलेटर चालवत होते. मग मोबाईल उचलून कुणाशी बोलू लागले. साखर आणि इतर सामानाचा ट्रक मागवत होते. त्यांच्या मोठमोठ्या बोलण्यावर माझ्या मनातही विचार येऊ लागले की काश माझीही अशी कमाई असती तर माझी मुले किती आनंदी राहिली असती. प्रियालाही नवीन कपडे मिळाले असते. मी असेच स्वप्नात हरवलेलो होतो. तेव्हाच पुन्हा ग्राहक दुकानात येऊ लागले. हे दुकान असे होते जिथे कधी शांतता राहत नव्हती. प्रत्येक वेळी कुणाचं तरी येणं जाणं लागलेलंच असायचं. कॉल संपल्यावर विठ्ठल शेठने वर पाहिले तर मी त्यांच्यासमोर उभा होतो. त्यांनी चष्मा काढला आणि मोठ्या लक्षाने मला पाहू लागले. राजेश, सगळे ठीक आहे का? आज तू इथे कसा? त्यांनी हलक्या आवाजात विचारले. हे ऐकून मला असे वाटले जणू मी जमिनीत गाडले गेलो आहे. बोलणेही बरोबर होते. मी इथे कधी खरेदी करण्यास येत नव्हतो, कारण त्यांच्या दुकानात तर महागातून महाग सामान मिळत होते आणि मी एक गरीब माणूस. मी नेहमी एखाद्या छोट्या दुकानातून स्वस्त पीठ, मैदा आणि इतर आवश्यक सामान घेत असे, तेही कमी दर्जाचे. जसे तसे घराचा खर्च चालत असे. आता मला इथे पाहून त्यांना आश्चर्य होत होते. मी धैर्य गोळा करून म्हणालो की विठ्ठल शेठ, तुमच्याकडे एक काम होते. माझा आवाज कापत होता. ते बोलले, लवकर सांग. त्यानंतर मला माल मागवायलाही जायचे आहे.
जोपर्यंत मागे होणार नाहीस हे लोक कामच करणार नाहीत. हे बोलताच ते खिशातून काही पावत्या काढून हिसाब किताब पाहू लागले. मी पूर्ण शांतपणे त्यांच्या समोर उभा होतो. समजत नव्हते की बोलणे कसे सुरू करावे. मग त्यांनी वर नजर टाकली, चष्मा थोडा खाली सरकवला आणि मला घोरून पाहिले. तेव्हाच मी धैर्य करून माझे बोलणे सांगितले. मी त्यांच्याकडून थोडेसे पीठ उधार मागितले आणि हेही म्हणालो की खूप लवकर पैसे परत करे. इतके ऐकताच त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. अरे, याला आत कुणी येऊ दिले? मी स्पष्ट सांगितलं आहे की मला उधार मागणारा कुणीही दुकानात नको. तुम्ही लोक काय करता? ते माझ्यावर नाही तर त्यांच्या मुलांवर रागवून बोलत होते. दुकानात काम करणारे 6-7 मुले आणि ग्राहक सगळे आमच्याकडे पाहू लागले. मी डोके झुकवून छातीवर हात बांधून एखाद्या नोकरासारखा उभा होतो. ते त्यांच्या मुलांवर रागवत होते की माझ्यासारख्या गरीबाला दुकानात घुसू का दिले. तेव्हाच एक मुलगा पुढे आला आणि माझा हात पकडून मला बाहेर घेऊन जाऊ लागला. बाहेर येऊन तो म्हणाला की भाऊ, काहीतरी समजाव. आमची नोकरी का धोक्यात टाकता? जेव्हा सर्वांना माहीत आहे की विठ्ठल शेठ उधार देत नाहीत तर मग का येतात? आता शेठजी 2-3 तास आम्हा सर्वांवर राग काढत राहतील. इतके बोलून तो मुलगा पुन्हा आत गेला. ते एक दुकान नव्हते तर 7-8 दुकाने एकत्र करून बनलेला मोठा हॉल होता, ज्यात किराण्याची पूर्ण व्यवस्था होती. मी बाहेर उभा डोळ्यात पाणी घेऊन त्या मोठ्या दुकानाकडे पाहत राहिलो आणि मनातच विचार करत राहिलो की खरेच मोठ्या दुकानदारांचे हृदय पूर्णपणे कठोर दगडासारखे असतात. मग मी माझा तुटलेला बूट ओढत बाहेर निघालो. घरी पोहोचताच माझी पत्नी बोलली, मी आधीच सांगितले होते ना की विठ्ठल शेठकडे जाऊ नका, ते उधार देत नाहीत. पण तुम्हाला माझे बोलणे ऐकायचे कुठे होते? आता झाला ना अपमान? मी लाजेने तिच्या समोरही नजर उचलू शकत नव्हतो. तिथे 3-4 वस्तीचे लोक आणि काही मजूर उभे होते. त्यांच्यातच 3-4 मुले आमच्याच वस्तीचे होते. सर्वांनी माझा अपमान स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. त्यावेळी मला असे वाटत होते जणू मी कुणालाही तोंड दाखवण्यास लायकच राहिलो नाही. मी अंगणातून उठलो आणि सरळ खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. मग मुलांसारखा रडू लागलो. मनात हाच विचार करत होतो की माहीत नाही माझी परीक्षा कधी संपेल. मी इतका वाईट नाही जितकी वाईट माझं जीवन चाललं आहे. शिकलेला होतो, पदव्या होत्या, पण काम कुठे मिळत नव्हते. रडत रडत दुपार झाली. थोड्या वेळाने मुलेही शाळेतून घरी आली. त्यांनी त्यांच्या आईकडून जेवण मागितले. प्रियानेही तेच उत्तर दिले जे तिने मला दिले होते, की घरात खाण्यासाठी काहीच नाही. पाहता पाहता दुपार संपली. मग संध्याकाळी होऊ लागली. आम्ही चौघे खाटेवर बसलो होतो. कुणी कुणाशी काही बोलत नव्हते. बोलण्यासाठी आमच्याकडे काही विषयच नव्हता. जर काही होते तर फक्त गरिबी. माझा 10 वर्षांचा मुलगा विशाल शांतपणे बसला होता. त्यापेक्षा लहान 7 वर्षांचा अंशुल त्याच्या आईशी काही बोलू लागला. 4 वर्षांची रिया माझ्या मांडीवर डोके ठेवून बसली होती. तेव्हाच प्रिया म्हणाली की ती शेजारणीकडून थोडेसे पीठ उधार घेऊन येते, नंतर परत करू. मी तिला थांबवू इच्छित होतो. सांगू इच्छित होतो की कुठे तूही माझ्यासारखी रिकाम्या हाताने आणि अपमानित होऊन परत येऊ नकोस. पण मी काही बोलू शकलो नाही, कारण मी माझ्या मुलांना भुकेने तडफडताना पाहू शकत नव्हतो. प्रिया खाटेवरून उठली आणि बाहेर निघाली. हलका हलका अंधार होऊ लागला होता. ती घरातून निघाली आणि सुमारे 15 मिनिटानंतर जेव्हा परतली तेव्हा तिचे हात रिकामे नव्हते. तिच्या हातात मोठी पातेली होती. ती पाहून मुले आनंदी झाली. जेव्हा तिने पातेलीवरचं झाकण काढले तेव्हा त्यात भात होते. भात पाहून मुलांचा आनंद आणखी वाढला. प्रियाने सांगितले की ती तर शेजारणीकडून पीठ मागण्यास गेली होती, पण त्यांच्या घरात कोणत्या तरी कारणासाठी जास्तीचे जेवण बनवले होते. त्यांनी मला पाहून सांगितले की मुलांसाठी थोडे भात घेऊन जा. मी पीठ मागितले नाही आणि कुणासमोर हातही पसरवावा लागला नाही. प्रिया देवाचेही आभार मानत होती आणि आम्हाला सगळी गोष्ट सांगत होती. मग आम्ही सर्वांनी मिळून तेच भात खाल्ले आणि देवाला धन्यवाद दिले. इतक्या लोकांसाठी भात फार नव्हते, पण कसे तरी पोट भरले.
खरं सत्य हे आहे की माणसाकडे कमी असो वा जास्त, प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार मानावे. हीच गोष्ट मी नेहमी माझ्या मुलांना शिकवली होती. ती रात्रही कशी तरी निघून गेली आणि दुसऱ्या दिवसाची सकाळही आली. सकाळ होताच मी मजुरीच्या शोधात निघालो. रात्रीच माझ्या एका मित्राचा फोन आला होता की पुन्हा विटांच्या भट्टीवर काम सुरू झाले आहे. उद्यापासून येऊन जा. मी नाश्ता न करताच घरातून निघालो, कारण आजही खाण्यासाठी काहीच नव्हते. मुलेही रिकाम्या पोटी शाळेत गेली होती. कालच्या नंतर आज आणखी एक कठीण दिवस सुरू झाला होता. भट्टीवर मला काम मिळाले. दुपारी मजुरीच्या पैशाने पीठ विकत घेऊन घरी आले. प्रियाने पोळ्या बनवल्या आणि तो दिवसही निघून गेला. 2 दिवसांच्या खाण्याची व्यवस्था झाली होती. मी पूर्ण मजुरीतून पीठच घेतले होते, कारण पीठाशिवाय गुजारा होऊ शकत नव्हता. पोळ्या तर आम्ही सुक्याही खात होतो. 2-3 दिवस मी विटांच्या भट्टीवर काम करत राहिलो. मग एकदा पुन्हा काम संपले आणि आम्हाला सुट्टी देण्यात आली. सांगण्यात आले की जेव्हा पुन्हा काम होईल तेव्हा बोलव. मी पुन्हा बेरोजगार होऊन घरी बसलो. तरी घरात अजून पीठ बाकी होते, पण मनात एक चिंता सतत फिरत होती की जेव्हा हे पीठ संपेल तेव्हा मी पुन्हा कुठे जाईन. दुपारचा वेळ होता. मी घरातच बसलो होतो. 3 मुले शाळेत गेली होती. माझी 3 मुले सरकारी शाळेत शिकत होती आणि 3 एकत्र जात होते आणि एकत्रच परत येत होते. प्रिया त्याच वेळी खोलीत आली आणि बोलली की तुम्ही काहीतरी दुसरे काम का शोधत नाही. ती नेहमी हीच गोष्ट पुन्हा सांगत राहायची. अनेक वेळा मला चांगले वाटत नव्हते, पण मी जाणतो की ती माझी चिंता कमी करू इच्छिते. आजही तिने हे सांगितले तर मला थोडा राग आला. प्रिया, तू का समजत नाहीस? माझ्या मनाला नाही वाटत का की मी काम करू? माझ्या मनाला नाही वाटत का की माझ्या मुलांनी पोट भरून जेवण करावे, माझी बायको आनंदी राहावी? मी काही दगड नाही. माझेही मन होते की सगळे ठीक होईल, पण मी करू तरी काय? कोणी कामावर ठेवतच नाही. तुला माहीत नाही, परवा मी एका कारखान्यात गेलो होतो. तिथे हिसाब किताब लिहिण्यासाठी एका शिकलेल्या माणसाची गरज होती. पगारही जास्त नव्हता. तरीही मी गेलो की कदाचित काम मिळेल, पण माझे नशीब वाईट होते. तिथे आधीच कुणाला तरी ठेवले होते. आता तूच सांग, मी काय करू? मी रागात म्हणालो. ती नजर खाली करून बसून राहिली. ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने तिने शांतता तोडली. ती माझ्या बोलण्याची परवानगी मागत होती. मी म्हणालो की प्रिया, आजपर्यंत तर तू कधी बोलण्यापूर्वी परवानगी मागितली नाहीस. आज काय विशेष गोष्ट आहे? तिच्या चेहऱ्यावर उदासी आणखी गडद झाली. ती दुसऱ्या खाटेवरून उठून माझ्या खाटेवर येऊन बसली आणि माझे हात तिच्या हातात घेतले. राजेश, आपली परिस्थिती खूप वाईट आहे. जर तुम्ही परवानगी द्याल तर मीही काहीतरी काम करेन. लोकांच्या घरात जाऊन काम करेन. यामुळे घराची परिस्थिती थोडी सुधारेल आणि तुमच्यावरही सगळा भार राहणार नाही. जसे तुम्ही वडील आहात तसे मी देखील आई आहे. माझेही कर्तव्य आहे की मुलांसाठी काहीतरी करावे. तिला माहीत होते की मला स्त्रियांच्या बाहेर जाऊन काम करणे आवडत नाही. मी इच्छित नव्हतो की माझी बायको इतरांच्या घरात मोलकरीण बनावी, पण परिस्थिती इतकी वाईट होती की तिने धैर्य करून हे सांगितले होते, प्रिया, तुला माहीत आहे मला हे सगळे आवडत नाही. मला अजिबात मान्य नाही की तू इतरांच्या घरात काम करण्यास जावीस. तिथे पुरुषही असतात. तुला माहीत नाही जग कसे आहे. काम करणाऱ्या स्त्रियांशी लोक काय काय करतात. तू जग पाहिले नाहीस. मी बाहेर जातो, मला सगळे माहीत आहे. मी स्वतः काहीतरी करेन, तू घरातच राहा. मी इच्छित नाही माझ्या बायकोच्या गळ्यात बदनामी पडावी. मी तिला समजावत होतो. माझ्या स्वरात शक्तीही होती आणि दुखापतही. ती हात जोडून समजावू लागली की राजेश, हा विचार सोडा. प्रत्येक जण वाईट नसतो. मला कुणाकडून तरी काम मिळेलच. घराची चिंता कमी होईल आणि तुम्हालाही थोडे हलके वाटेल. मी तिचे बोलणे ऐकत होतो, पण मनातच ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीत तिला कामाची परवानगी देणार नाही. तरीही मी प्रेमाने समजावत होतो, कारण मी तिला समजावू इच्छित होतो. भांडण करू इच्छित नव्हतो. थोडा वेळ ती शांत राहिली. मग बोलली की ठीक आहे, जशी तुमची इच्छा.
तुम्ही जे योग्य समजता ते करा. मला पीठ देऊन जा. मुले शाळेतून येणार आहेत, पोळ्याही बनवायच्या आहेत. जेव्हा तुम्हाला माझे काम करणे मान्य नाही तर ठीक आहे, मीही तुमच्या बोलण्यात हस्तक्षेप करणार नाही. तिच्या स्वरात नाराजी स्पष्ट दिसत होती. ती मला हे जाणवू इच्छित होती की आता सगळे माझ्याच विश्वासावर आहे. मी त्याच वेळी म्हणालो की प्रिया, मला भुकेले झोपावे लागले तरी, मुलांना भुकेले झोपावे लागले तरी मी तुझ्याकडून काम करवणार नाही. कामातही फरक असतो. तू शिकलेली नाहीस. इतरांच्या घरात झाडू पोछा करणे मला मान्य नाही. आता तूच विचार कर, प्रत्येक घरात पुरुष असतात. तुला चांगले वाटेल का पुरुषांसमोर झुकून काम करणे, त्यांच्या वस्तू साफ करणे? जर कुणाची नजर वाईट झाली तर तू शांतपणे काम करू शकशील का? मी तिला पुन्हा समजावत होतो. या गोष्टी ऐकून प्रियाच्या डोळ्यात ओलावा आला आणि ती नकारार्थी डोके हलवू लागली. नाही राजेश, हे मला पूर्णपणे मान्य नाही की तुमच्याशिवाय कोणी माझ्यावर नजर टाकावी. मी तर फक्त तुमची मदत करू इच्छिते. रडत तिने मला गळ्यात घेतले होते. हो प्रिया, मीही तर हेच सांगत होतो. जे होईल ते पाहू. तू का स्वतःला अपमानित करत आहेस? काही चिंतेची गोष्ट नाही. मी स्वतः काहीतरी करेन. तू चिंता करू नकोस. मी तिला सांगून तर दिले होते, पण आतून मी याच विचारात होतो की शेवटी मी करू तरी काय शकतो. प्रिया, तू असे कर, कुणा शेजारीकडून थोडेसे पीठ उधार घेऊन ये. मी ठरवले आहे की मी पुन्हा पूर्ण मेहनतीने कार्यालयात नोकरीसाठी अर्ज करेन. मला पूर्ण आशा आहे की कुठेतरी काम नक्की मिळेल. मी मोठ्या उत्साहात हे सगळे सांगत होतो. मी मनातच ठरवले होते की माझ्यामुळे प्रिया खूप त्रस्त आहे आणि आता मी तिची चिंता प्रत्येक परिस्थितीत संपवेल. जर मला 2 दिवस एखाद्या कार्यालयात बसून हात जोडावे लागले तरी. थोड्या वेळाने ती शेजारणीकडून पीठ उधार घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तिला असे वाटत होते जणू माझी नोकरी मिळणे निश्चित गोष्ट झाली आहे. जेव्हापासून मी तिला सांगितले होते की मी उद्यापासून नोकरी शोधण्यास निघेन, माझ्या शिक्षणानुसार एखाद्या कार्यालयात काम करेन, तेव्हापासून ती खूप आनंदी होती. थोड्या वेळाने मुलेही घरी आली. मग आम्ही मिळून जेवण केले. त्या दिवशी आम्ही पोट भरून जेवण केले होते. रात्री जेवण बनवले नाही, कारण थोडेसे पीठ बाकी राहिले होते. ते सकाळसाठी ठेवले गेले होते. तरीही दुपारी जेवण केले होते. रात्री जास्त भूक नव्हती. जेवण केल्यानंतर मी माझ्या मित्राला भेटण्यासाठी घरातून निघालो. तोही नोकरीच्या शोधात भटकत होता. मी विचार केला की कदाचित तो मला कुठे नोकरी मिळवून देईल. त्याला भेटून मी रात्री सुमारे 9 वाजता परत आलो. सकाळी खूप लवकर माझे डोळे उघडले. मी उठलो आणि तुटलेल्या फुटलेल्या कपाटातून कपडे काढू लागलो. आधी जेव्हा मी मजुरी करत होतो तेव्हा कोणत्याही फाटलेल्या जुन्या कपड्यात जात असे, पण आता तर मला ऑफिसात कामासाठी जायचे होते, म्हणून माझा अवतार ठीक करणे आवश्यक होते. तेव्हाच माझी नजर बाबांच्या सूटवर पडली. तो सूट त्यांनी मला तेव्हा दिला होता जेव्हा माझ्याकडे घालण्यास योग्य कपडे नव्हते. बाबा आता या जगात नाहीत, पण त्यांनी दिलेल्या त्या वस्तूला मी सांभाळून ठेवले होते. मी तो सूट जास्त वेळा घातला नव्हता, कारण मी त्याला खराब करू इच्छित नव्हतो. निळ्या रंगाचा तो सूट, ज्याच्या कमरेजवळ तेलाचा मोठा डाग लागलेला होता. मी कपाटातून काढला. तो डाग कधीच निघत नव्हता. मी विचार केला, हाच घालतो. कमीत कमी फाटलेला तर नाही. फक्त एक डागच तर आहे. बूटही माझ्याकडे फक्त एकच जोडी होते आणि तेही जुने आणि फाटलेले. तेच घालावे लागले. मनातच देवाची प्रार्थना करत होतो की रस्त्यात बूट तुटू नये. अनेक दिवसांपासून वाटत होते की बूट कधीही उत्तर देईल. थोड्या वेळाने प्रिया आणि मुलेही उठली. प्रियाने नाश्ता बनवला. मुले नाश्ता करून शाळेत गेली. मीही आंघोळ करून तोच निळा सूट घालून तयार झालो, ज्याच्या कमरेवर मोठा डाग लागलेला होता. मी स्वतःला समजावले की कोण कंबरकडे पाहणार आहे. सर्व समोरूनच तर पाहतात. तरीही सत्य तर हे होते की चालताना लोक मागूनच पाहतात. पण माझ्याकडे दुसरा काही पर्यायही नव्हता. मी प्रियाला प्रार्थना करण्यास सांगितले आणि घरातून निघालो. मित्राने मला खन्ना इंडस्ट्रीबद्दल सांगितले होते आणि मी तिथेच पोचलो होतो. तिथे खूप जास्त गर्दी होती.
प्रत्येक माणूस शर्ट आणि पॅन्टमध्ये होता. चमकदार बूट घातलेले, टाय लावलेले, सर्व शिकलेले आणि समजदार दिसत होते. फक्त मीच सर्वांपेक्षा वेगळा दिसत होतो. मी एका सोफ्यावर बसलो होतो आणि मला असे वाटत होते जणू तो सोफाही लाजतो आहे की माझ्यासारखा माणूस त्यावर बसला आहे. मी स्वतःला खूप छोटा आणि कमकुवत अनुभवत होतो. तरीही मी मजुरीच्या कपड्यांपेक्षा चांगल्या स्थितीत होतो, पण तरीही कुणाशी स्पर्धा करण्यास लायक दिसत नव्हतो. येणारे जाणारे लोक मला विचित्र नजरेने पाहत होते. कोणी हसत असे तर कोणी तोंडावरच म्हणत असे की आज चपराशीची भरती होत नाही. मी मनातच विचार करत होतो की हे लोक मला कामावर ठेवतील की नाही. जेव्हा इथे येऊन कर्मचारीच असे बोलत होते तर मालक काय करेल. तरीही मी बसून राहिलो, कारण माझ्याकडे पदव्या होत्या. दिसण्यात मी अशिक्षित दिसत होतो, पण माझ्या फाईलमध्ये मी माझ्या सगळ्या शिक्षणाच्या कागदपत्रांना सांभाळून ठेवले होते. त्याच पदव्या माझ्या खऱ्या भांडवल होत्या, ज्यांनी आजपर्यंत मला काही मोठा फायदा दिला नव्हता. मला तो वेळही आठवत होता जेव्हा बाबांनी मोठ्या कष्टाने मला शिकवले होते. त्यावेळी बाबांकडे शुल्काचे पैसेही नसत. कधी एखाद्या मित्राकडून उधार घेत, कधी एखाद्या नातेवाईकाकडून मदत मागत. जसे तसे त्यांनी माझे शिक्षण पूर्ण केले, पण त्या शिक्षणाचा मला काही विशेष फायदा झाला नव्हता. काही काळ मी नोकरी करत राहिलो. मग एक दिवस मला नोकरीतून काढून टाकले गेले. त्यानंतर आजपर्यंत मला दुसरी नोकरी मिळाली नव्हती आणि माझ्याकडे काही अनुभवही नव्हता. तरीही मी फाईल उचलून तिथे आलो होतो, कारण मी त्या बोर्डावर वाचले होते की एज्युकेटेड सेल्समनची गरज आहे. तरी ती कंपनी खूप मोठी होती. एखादा अशिक्षिताला तर सेल्समॅनच्या नोकरीवर ठेवतच नाहीत. मी आता माझ्या वेळेची वाट पाहत होतो. 3-4 लोक आधीपासून बसले होते. सर्व वेळेवेळेने आत जात होते. थोड्या वेळाने माझी वेळही आली. मी मोठ्या कष्टाने बूट ओढत आत गेलो. माझा एक बूट पूर्णपणे तुटला होता. जर मी त्याला अंगठ्याने दाबून ठेवला नसता तर कदाचित तो पायापासून वेगळाच झाला असता. मी तुटलेल्या भागाला अंगठ्याने पकडून ठेवले आणि पाय ओढत जसे आत पोचलो, समोर बसलेल्या जड शरीराच्या माणसाने, ज्याच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता, मला विचित्र नजरेने पाहिले. त्याच्या डोळ्यातून असे वाटत होते जणू तो मास्कच्या मागे हसत आहे. मी पुढे सरकलो तर त्याने मला तिथेच थांबवले आणि इशाऱ्याने एका खुर्चीवर बसण्यास सांगितले. त्याने मास्क असे घातले होते जणू स्वतःच्या आरोग्याबाबत तो खूप सतर्क आहे. तो मला डोक्यापासून पायापर्यंत घुरत होता. माझे तुटलेले बुट आणि मळकट कपडे स्पष्ट दिसत होते. स्वतः तो एकदम स्वच्छ पांढरा शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये बसला होता, तर त्याला मी आणखी जास्त घाण दिसत होतो. मुलाखत सुरू करण्यापूर्वीच त्याने मला कमीपणा दाखवायला सुरुवात केली. माझ्या बुटांच्या दिशेने पाहत बोलला की आमच्या कंपनीत अशा लोकांना कामावर ठेवले जात नाही ज्यांना स्वतःच्या वेशभूषेचीही शैली नसते. तो असे बोलत होता जणू मी मुद्दाम फाटलेला बूट घातला होता. मग त्याने सांगितलं, इथून निघून जा. आमच्याकडे चांगले लोक काम करतात, तुमच्यासारखे मजूर नाहीत. मी शांतपणे माझी फाईल त्याच्या दिशेने वाढवू इच्छित होतो, पण त्याने हाताच्या इशाऱ्याने थांबवले आणि बोलला, जा, माझा वेळ वाया घालवू नका. त्याचे बोलणे ऐकून मी खुर्चीवरून उठून उभा राहिलो. तो अजूनही मला घुरत होता. मी त्याचा चेहरा नीट पाहिला नव्हता, कारण मास्क लावलेला होता. मी बाहेर जाण्यासाठी वळलोच होतो की तेव्हाच त्याच्या मोबाईलवर कॉल आला. कॉल ऐकताच त्याने मला आवाज देऊन थांबवले. मी दरवाजा उघडला होता आणि फक्त बाहेर पाऊल टाकणारच होतो की त्याने मला पुन्हा स्वतःच्या दिशेने बोलावले. मी आश्चर्यचकित राहिलो की आता तो मला का बोलावत आहे. मला वाटले तो पुन्हा मला अपमानित करणार आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर अचानक एक विचित्र चमक आली. त्याने स्वतःचा मास्क काढला आणि मला स्वतःजवळ बोलावले. यावेळी त्याने मला खुर्चीवर नाही तर स्वतःसमोर ठेवलेल्या मोठ्या सोफ्यावर स्वतःजवळ बसवले. मग त्याने मला तो प्रश्न विचारला ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. तो बोलला की तू काल रात्री गोल्डन प्लाझा समोर एका मुलीला काही मुलांपासून वाचवले होतेस.
त्याचे बोलणे ऐकून मी विचार न करता डोके हलवले की काल रात्री मी माझ्या मित्राच्या घरातून परतत होतो तेव्हा गोल्डन प्लाझा समोर पाहिले की काही मुले एका मुलीला त्रास देत होते. ती मुलगी एका मोठ्या गाडीजवळ उभी होती. तिची गाडी खराब झाली होती. मुले तिच्यावर शेरबाजी करत होते. मी गरीब खरेच होतो, पण धैर्य माझ्यातही होते. मी त्या मुलांशी भिडलो. थोड्या वादानंतर ते मुले तिथून पळून गेले. मुलीने मला धन्यवाद दिला. तिने पुन्हा मला पैसे देण्याचा प्रयत्नही केला, पण मी पैसे घेण्यास नकार दिला आणि तिथून निघालो. माझे बोलणे ऐकताच त्या माणसाने अचानक माझा हात पकडला आणि मिठी मारली. तोच माणूस जो थोड्या वेळापूर्वी माझ्या फाटलेल्या बुटांचा आणि माझ्या गरिबीचा मजाक उडवत होता. मी समजत नव्हतो की हे सगळं काय होत आहे. तेव्हाच दरवाजा उघडला आणि तीच मुलगी आत आली. तिने येताच सांगितलं की बाबा, हाच तो माणूस आहे ज्याने माझी इज्जत वाचवली होती. जर हा नसता तर कदाचित आज मी तुमच्या समोर उभीही नसते. तीही स्वतःच्या बाबांसोबत त्या कार्यालयात काम करत होती. माहीत नाही तिने मला कुठून पाहिले. ती स्वतःच्या बाबांना कॉल केला होता आणि मग मला समजले की तिने स्वतःच्या खोलीत बसून CCTV फुटेजमधून मला पाहिले होते आणि याच कारणाने तिने तिच्या बाबांना कॉल केला होता. ते दोघे बाप लेक माझे आभार मानत होते आणि म्हणत होते की जर तू नसतास तर कदाचित आज आमची ही इज्जत नसती. मला समजत नव्हते की ते इतके दयाळू का होत आहेत, पण मग मी लवकरच समजलो. कारण प्रत्येकाकडे एक इज्जतच असते आणि जेव्हा ती जाईल तेव्हा काहीही शिल्लक राहत नाही. गरिबाकडे इज्जत असते, श्रीमंतांकडेही इज्जत असते. हे वेगळे आहे की गरिबाकडे इज्जतीशिवाय आणखीन काहीच नसते आणि श्रीमंतांकडे इज्जत सोबतच सगळे काही असते. मग मी तिथून आभार गोळा करून जाणार होतो की त्या जड शरीराच्या माणसाने मला थांबवले आणि माझ्याकडून माफी मागू लागला आणि म्हणू लागला की मला माफ कर, की मी संपत्तीच्या नशेत इतका मग्न झालो होतो की मी समजलोच नाही की तू किती कठीण परिस्थितीत आहेस. मला माफ कर, मी योग्य केले नाही. मी त्याला म्हणालो की काही हरकत नाही. आमच्यासारख्या गरिबांचे हे नशीब आहे, यात तुमचा काही दोष नाही. प्रत्येकजण आमच्यासोबत असेच करतो. मी हे बोलून एकदा पुन्हा जाणार होतो की त्या मुलीने मला आवाज दिला. ती मला दादा म्हणाली होती. तिचा आवाज ऐकून मी थांबलो. माझ्या डोळ्यात ओलावा आला होता. माझी कोणती बहीण नव्हती. बालपणापासून मला आवड होती की माझी देखील बहीण असावी, पण माझी कोणतीच बहीण नव्हती. ती मला दादा म्हणाली तर मला तिथे थांबावेच लागले. ती सोफ्यावरून उठली आणि पुन्हा माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणू लागली की दादा, जर तू आमच्या कंपनीत व्यवस्थापकाची नोकरी करशील तर मला खूप चांगले वाटेल. तिने माझी फाईल पाहिली होती. माझ्या डोळ्यातून त्याच वेळी अश्रू निघू लागले. मी जो इथे चपराशी किंवा सेल्समॅन होण्यासाठी आलो होतो, ते आता मला व्यवस्थापक बनवत होते. माझी एक भलाई माझ्या इतक्या कामी आली, हा तर मी कधी विचारही केला नव्हता. आणि तरीही ती भलाई मी काही लोभामुळे केली नव्हती. जर लोभामुळे केली असती तर त्याच वेळी त्या मुलीकडून रात्री हजारो रुपये घेतले असते, जेव्हा ती स्वतःच्या आनंदाने देणार होती. पण मी पैसे घेतले नव्हते. मी त्याच वेळी त्यांच्यासमोर हात जोडले आणि त्यांचे आभार मानू लागलो. मी त्यांना म्हणालो की माझ्या घरात खाण्यासाठी काहीच नव्हते. मी शेवटची आशा घेऊन आलो होतो आणि आता मी खूप जास्त आनंदी आहे. तर ती मुलगी म्हणू लागली की ही नोकरी तुला विनाकारण मिळाली नाही, तर तुझ्या भलाई आणि धैर्यामुळे मिळाली आहे. कारण देव कुणाची भलाई व्यर्थ जाऊ देत नाही. जर तू रात्री नसता आलास तर कदाचित मी आज जिवंत नसते, आणि जर जिवंतही असते तर कदाचित माझी ती इज्जत राहिली नसती. कारण ते मुलं खूप वाईट होते. त्यांनी मला विचित्र विचित्र धमक्या दिल्या होत्या. ते मला स्वतःसोबत घेऊन जाणार होते, पण तू मला वाचवलेस. मी एका व्यवस्थापकाच्या पदावर लागल्यानंतर जेव्हा घरी पोचलो तर प्रिया आणि मुले माझीच वाट पाहत होते. माझ्या हातात मिठाईचा डब्बा आणि खिशात ॲडव्हान्स 5,000 रुपये पडले होते. माझा पगारही खूप जास्त होता.
5,000 तर त्यांनी असेच ॲडव्हान्स दिले होते, कारण ते माझ्या घराच्या परिस्थितीशी परिचित झाले होते. मी त्यांना सांगितले होते की माझ्या घरात खाण्यासाठी काही नाही, तर त्यांनी मला ॲडव्हान्समध्ये रक्कमही दिली, ज्यातून मी मिठाईचा डबा विकत घेतला आणि बाकी पैसे माझ्या खिशात पडले होते. मिठाईचा डब्बा घेऊन मी घरी आलो आणि प्रिया मुलांना सगळी गोष्ट सांगितली, तर त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. जेव्हा मुले मिठाईचा डब्बा उचलून खोलीत आत गेली, तर माझी प्रिया माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारत म्हणू लागली की राजेश, मी जाणते की तुम्ही वाईट माणूस नाही. मी हेही जाणते की आजपर्यंत तुम्ही कोणत्याही स्त्रीला वाईट नजरेने पाहिले नाही. पण मी हे जाणत नव्हते की तुमची नेकी कधी आपल्या इतक्या कामी येईल. ती रडत म्हणत होती. मी तिला समजावले की बस, आता रडण्याचे दिवस संपले. आणि खरेच तो आमच्या रडण्याचा शेवटचा दिवस होता. वेळ निघून जात होता. आता मला त्या कंपनीत काम करताना जवळजवळ 5 महिने झाले होते. आमची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मी व्यवस्थापकाची नोकरी करत आहे. मला त्या कंपनीच्या वतीने एक गाडीही दिली आहे, ज्यात बसून मी कामावर जातो आणि मग इज्जतीने घरी परत येतो. आता मला कुणाकडूनही उधार मागावे लागत नाही, ना कुणासमोर हात पसरावे लागतात. वस्तीतील लोकही माझ्या नशिबाला पाहून जळतात, कारण त्याच वस्तीत मी गरिबीची इतकी वर्ष घालवली होती की कुणाला वाटतच नव्हते की आमची परिस्थिती ही सुधारेल. पण परिस्थिती नेहमी एकसारखी राहत नाही. एक ना एक दिवस वेळ नक्की बदलतो आणि तुमचा चांगुलपणा तर कधीही व्यर्थ जात नाही आणि निसंशय देव सर्वोत्तम भेट देणारा आहे. मित्रांनो, तुम्हीही तुमच्या जीवनात कधी अशी एखादी घटना पाहिली आहे, ज्यात एखाद्या श्रीमंत माणसाने एखाद्या गरिबाची खिल्ली उडवली असेल? मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेबद्दलचे तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात, आम्हाला कमेंटमध्ये हे सगळ्या गोष्टी नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.